हाय मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. इथं पहा, खूप छान छान साड्या आलेल्या आहेत. ट्रेंडिंगमध्ये जे चालल्यात ना ब्लाऊज शिवण्यासाठी, ती साड्या आलेल्या आहेत आपल्याकडं. ही जे ट्रेंडिंग साडी आहे आणि ही काठापदराची एका कस्टमरची आहे. त्याच्यानंतर इथं पहा, हे खूप दिवसाच्या माझ्याकडं ऑलरेडी होत्या शिवायला पेंटिंगमध्ये. तर हे 3 एका कस्टमरच्या इथं डेली वेअरसाठी. तर ते पण मला ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आणि हे पण मला आता हे जे काठापदराचे ट्रेंडिंगमध्ये ते पण शिवून द्यायचं आहे, कारण खूप दिवस झालं माझ्याकडे पेंटिंग आहेत, शिवणच झालं नाही तब्येत बरी नसल्यामुळं. त्याच्यामुळं आता सगळे शिवायला घ्यायचे आहेत मला. तर खूप छान आणि मस्त मस्त साड्या आलेल्या आहेत पहा. तर इथं इथं मी फॉल लावून घेतलेला आहे. एवढ्या सगळ्या साड्यांना फॉल लावून ठेवले साईडला. तर आता ही सगळ्या साड्या द्यायचे आहेत त्यांना. ब्लाऊज पण शिवून झालेले आहेत. त्याच्यानंतर ब्लाऊज काढून घेतले सगळ्या साड्यामधले ब्लाऊज. 10 ते 12 ब्लाऊज इथं काढून घेतले, कारण अस्तर नाही आहे, अस्तर घ्यायला जायचं आहे. जे कलर आहेत ते सगळे मी काढून घेतले. इथं एकच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत काठापदराच्या साडीमधले पहा. तर हे खूप लांबून ब्लाऊज आलेले आहेत आपल्याकडे शिवण्यासाठी. तर हे सर्व आता मी इथं काढून घेतलेले आहेत पिसा, ब्लाऊज पिसा साडीमधल्या. तर ह्याच्या अस्तर घ्यायला जायचं आहे. हे सगळे टोटल 12 ब्लाऊज आहेत. तर 12 ब्लाऊज तर 1 डझन अस्तर येतात. तर आता घ्यायला जाईल अस्तर बार बार घ्यायला जायला लागते, कारण जवळ नाही आहे, खूप लांब आहे ताईंनो. अस्तर जायचं मार्केट खूप लांब आहे. तर आता इथं मी ठेवून देते हे साईडला आपले ब्लाऊज पिसा आणि अस्तर घ्यायला जाते थोड्या टायमानं. तर अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. खूप म्हणजे दिवसाचं रुटीन तुम्हाला मी तुमच्याबरोबर शेअर करते. किती ब्लाऊज शिवले, किती कटिंग केले. तर आता हे ठेवून देऊया साईडला. मी पिशवीत घालून ठेवते आणि अस्तर घ्यायला मग आपल्याला इझी पडेल ना. मग लवकर ब्लाऊज तर काढून घेतलं साडीमधले, तर मग त्याच्यानंतर मग माझ्याकडे एक अस्तर होतं त्याच्यामधलंच मग बघितले मी. नंतर मला एक अस्तर भेटलं कलरचा. तर मग आता इथं कटिंगला घेतलंय पहा. तर इथं एक कटिंग करून घेते आणि फेमिकॉलनं चिपकावून घेते, कारण साधा सिंपल ब्लाऊज पीस आहे. नॉर्मल जर एकदम सॉफ्ट कपडा असला तर फ्युकेलनं आपल्याला चिटकावूनच घ्यायला लागते. मी घेतच असते प्रत्येक, कधी कधी मी कुठल्या कुठल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्याच्यानंतर मी इथं लगेच स्टिचिंगला पण घेतले, कारण त्यांना अर्जंट द्यायचे तर ब्लाऊज. तर इथं मी कटिंग पण करून घेतले, त्याच्यानंतर लगेच ब्लाऊज शिवायला पण घेतले. तर आता इथं शिवून घेते मी. मधातच बघा जर असंच काहीतरी करायला घेतलं की लगेच काहीतरी धागाचं खतम हो, धागाचं काही ना काही होतच असतंय. तर आता मी पूर्ण सर्व ब्लाऊज इथं शिवून घेते आणि जे कस्टमर आले ना आपले, मग त्यांना देता येईल. साड्या वगैरे फॉलोडिंग करून ठेवले, तर आत्ताच मगाशी दाखवलं तुम्हाला. तर आता इथे मी गळ्याचे गोट लावून घेते पहा. बॅक साईडचा पार्ट आहे, बॅक साईडच्या पार्टीला गळ्याला गोट मारून घेते पहा. खूप छान आणि मस्त फिनिशिंग येते. अस्तराचा कपडा घेऊन इथं गोट मारून घ्यायचं आणि इथं घेते आता अस्तराचा कपडा. तर अशा पद्धतीनं काम, दिवसाची रुटीन, ब्लाऊज शिवणं, घरातलं काम सगळं खूप धावपळ चाललेली आहे. आणि गरमी तर खूपच व्हायला लागली आहे. गरमीनं चेहरा बघा कसला झालेला, एकदम लाल लाल. तर खूपच गरमी आहे. जास्त कामाश्रीच बाहेर निघा, जास्त काळजी घ्या, पाणी प्या वेळेवर टायमावर. तर खूप गरमीनं हालत खराब झाली आहे. ब्लाऊज शिवायला पण नको वाटते. तर पण काय करावं, इथं कस्टमरचे अर्जंट असले तर ते शिवायच लागेल. त्यांचं वेळेवर काम करून दिलं तरच आपल्याकडं आपले कस्टमर टिकतात. तर अशा पद्धतीनं ताईंनो काम केलंच पाहिजे, काही ना काही घरी बसून काय नाही. 1 मिनिटही मला तर वेळ नाही आहे, मी तर करतच असते. पण ज्यांना पण करायची इच्छा आहे त्याने पण असं काहीतरी करावं आपल्या घराला आपल्या मदत. आणि आपलं पण बसल्या बसल्या उगाच डोकं सैतानाचं, रिकामं डोकं सैतानाचं घर होऊन जाते. टेन्शन पण येते. काहीतरी कामात असलं की काही टेन्शन वगैरे काही येत नाही. तरी ते मी गळ्याला आता गोट मारून घेते व्यवस्थित. प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतेच ताईंनो, काही ना काही करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे. तर खरंच करायला पाहिजे. आताच्या ह्याला तर किती महागाई वाढली आहे आणि खूप म्हणजे वेळ वाया घालवायचं नाही. एक एक मिनटं महत्त्वाचा करून आपल्याला वेळ कामात घालवायचा आहे.
तर हे बघा इथं गळ्याला आता गोट मारून घेते. आता इथं पलटी मारून शिलाई मारून घेऊया आपण. तर ताईंनो, जे कोणी ताई नवीन चॅनलला असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकनं मला खूप मोटिवेट भेटणार आहे. तर गळ्याला इथं गोट मारून झालेला आहे. गोल्ड डिपनी गळा आहे आणि गोट छान पद्धतीत फिनिशिंग इथं मारून घेतलं. आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथं शोल्डर. तर शोल्डर जोडून घेते. तर डबल टिप मारून घेऊया आपण गळ्याला. लाईक करा ताईंनो, खरंच लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू. तुमच्या एका लाईकनं मला खूप उत्साह येईल व्हिडिओ बनवायला पण आणि मोटिवेट पण होईल मी तेवढाच. खूप मेहनतीनं मी इथं व्हिडिओ बनवते वेळात वेळ काढून. त्याच्यानंतर मी इथं दुसरा ब्लाऊज कटिंग करून घेतला. ते शिवून झाल्याच्यानंतर दोन ब्लाऊज कटिंग करून घेतले. तर हा बघा, हा पण इथे कटिंग म्हणजे 2 कटिंग करून ठेवले आणि एक कटिंग करून शिवले. आता हे पण मी लगेच स्टिचिंगला घेणार आहे. हे काय स्टिचिंगचं दाखवणार नाही कारण खूप व्हिडिओ मोठा होईल आणि खूप व्हिडिओ मोठा झाल्याच्यानंतर कोणीही बघत नाही आहे. तर हे पण काठापदराची साडी आहे ताईंनो. तर इथंच मी व्हिडिओ एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.